या शहरातून या भागातून आलेले हे सर्व खेळाडू या ठिकाणी शिवशक्ती चषकामध्ये खेळत असताना चला अंपायर सामन्याला सुरुवात करा. पंच आपणास विनंती सामन्याला सुरुवात करा. कुठलाच कारण या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. कुठलाच कारण या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. दोन्ही संघाला विनंती असेल काही झालं तरी हा सामना या ठिकाणी निकालीस लागेल. बॅड लाईट असो किंवा कुठलंही कारण या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. 100% हा सामना आज निकाली लागेल. उद्याचे सामने अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी डिक्लेअर होतील. उद्याचे सामने या ठिकाणी डिक्लेअर होतील. सामन्याला सुरुवात पंचाचे हात या ठिकाणी मैदानात सुरुवात. पहिला चेंडू स्ट्राईक वरती येतो. रोहन नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील रिव्हर्स टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू या ठिकाणी जात असताना पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती आहे. ते पहिला वैयक्तिक आणि संघासाठी पहिला घेऊन आले ते इनियाज. पहिला चेंडू या ठिकाणी बीट करण्यात यशस्वी ठरलेत इनियाज. परत एकदा सुंदर असा फटका सरळ येतो स्टेटच्या दिशेने. सरळ 1 बाउन्स चौकार. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला होता पण दुसऱ्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला या ठिकाणी स्वप्नील रोहन यांनी. एक दणदणीत चौकार या ठिकाणी खेचलाय. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत ते इनियाज. परत एकदा तिसरा चेंडू आणि बाद. फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. विनंती साई संघ कर्णधार आपणास विनंती आहे फलंदाज मैदानात पाठवा. या ठिकाणी पहिला गडी या ठिकाणी बाद होऊन वापस पवेलियन मध्ये जात असताना त्यांची जागा घेतोय तो शफीक. पुढचा फलंदाज या ठिकाणी रेडी राहायचा आहे तयार राहायचा आहे. पुढचा फलंदाज आपणास विनंती आहे आपण रेडी राहायचं. थोडंसं वेळेला महत्व द्या. वेळ कुणासाठीही थांबत नसते. पूर्ण जग या ठिकाणी थांबेल पण वेळ कधीच थांबणार नाही. परत एकदा तयार. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने सरळ जातोय तो 1 बाउन्स सीमा पार. दुसरा चौकार. प्रेक्षकांचं धन्यवाद. खूप खूप आभार लवकरात लवकर चेंडू मैदानात टाकल्याबद्दल. परत एकदा पुढील चेंडू परत एकदा स्टेटच्या दिशेने पण या ठिकाणी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद. सोनू पोद्दार कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. विष्णू पांचाळ यांना सुद्धा विनंती कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. नवीन बॅटर मैदानात आहे.
नवीन बॅटर मैदानात येतोय मनोज, मॅन फ्रॉम अंबेजोगाई. मनोज या स्ट्राईक वरती गोलंदाजीसाठी इंचार्ज. रिव्हर्स शिफ्ट टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र बीट झालेत. षटक समाप्त. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई क्रिकेट संघाच्या 8 धावा या ठिकाणी पूर्ण. गोलंदाजी मार्कवरती आले ते नितीन. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी, माफ करा, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते नितीन. चला सामना लवकर खेळवा विनंती आहे. यानंतर पुन्हा आपणास त्रास होणार आहे. विनंती आहे. कटआउटच्या साईडला एक इलेक्ट्रिक स्कूटी या ठिकाणी थांबली आहे. विनंती आहे भैया लाईट बंद करा. गुलाबी कलरच्या झेंड्याजवळ जी स्कूटी थांबली ती लाईट बंद करा विनंती. सामना लवकर खेळवा. गुलाबी कटआउटच्या साईडचे भैया लाईट बंद चालू होते. विनंती आपणास बंद करा. या ठिकाणी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये प्रॉब्लेम येतोय. परत एकदा सामन्याला सुरुवात आणि बाद. थँक्यू डीजे. या ठिकाणी बाद झालाय. त्यांची जागा घेतोय तो जय बनकर, मॅन फ्रॉम अकलूज. अकलूज वरून आलेला हा फलंदाज जय बनकर. पाहूयात काय करतोय. परत पुढील चेंडू यॉर्करलॅनचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. एक धाव निश्चित पूर्ण आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र रोखलाय. 9 धावा पूर्ण आहेत. 3 विकेट. 3 फलंदाज या ठिकाणी पवेलियन मध्ये वापस आहेत. 9 धावा. दुसरं षटक मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवरती आहेत नितीन. 9 धावा या ठिकाणी साई संघाच्या पूर्ण आहेत. विक्ट्री संघ व साई संघ दोन्ही स्पॉन्सर या ठिकाणी मैदानात आहेत. पाहुयात कोण कुणावर भारी पडतंय. दुसरं षटक मैदानात आहे. परत एकदा सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित स्वरूपात या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं दिसतंय विक्ट्री संघाचं. परत एकदा पुढील चेंडू परत एकदा पुढील चेंडू. सुंदर असा फटका जय बनकर यांच्या बॅटमधून खणखणीत दमदार.
पहिला षटकार. परत एकदा तयार. जय बनकर. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर असा चेंडू. परत एकदा पुढील चेंडू. टोलवण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. पंचाचा निर्णय या ठिकाणी 2 षटक या ठिकाणी संपते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा या ठिकाणी साई संघाच्या पूर्ण आहेत. एक षटकाचा पॉवर प्ले. त्या पॉवर प्ले मध्ये 8 धावा या ठिकाणी घेतल्या होत्या. पॉवर प्ले संपलं. दुसरं षटक या ठिकाणी संपलं. त्या षटकात सुद्धा 8च धावा या ठिकाणी घेण्यात यशस्वी ठरलेत साई संघ. या ठिकाणी एक उत्कृष्ट गोलंदाज मैदानात आहे. अझहर, मॅन फ्रॉम हैदराबाद. अझहर या ठिकाणी मैदानात आहे. हैदराबादवरून आलेला हा खेळाडू. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आपणास. सुंदर असा चेंडू. निश्चित स्वरूपात एक धाव पूर्ण होईल. दुसरी घेत आहेत का पाहूयात. आणि थोडस या ठिकाणी गच्चाळ क्षेत्ररक्षण. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण पाहूयात. तिसरी होते का. रोखलंय या ठिकाणी बनकर यांना. परत एकदा मनोज स्ट्राइक वरती. गोलंदाजीसाठी अझहर. सुंदर असा कटर चेंडू. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी कट होत असताना बाहेर येत असताना परत एकदा सामन्याला सुरुवात. परत एकदा टोलवलंय मिड विकेटच्या दिशेने. सरळ सीमा पार आणि षटकार. सामन्याला या ठिकाणी सुरुवात. सामन्याला सुरुवात. परत टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर असा कट होते बॉल. शपल असल्या कारणाने या ठिकाणी वाईड साठी रोखले पंच बंटी पोद्दार यांनी. सुंदर असा रनअप. सुंदर असा चेंडू. सुंदर असा कट करत असताना अझहर, मॅन फ्रॉम हैदराबाद. सुंदर असा चेंडू दोन्ही पायाच्या मधून या ठिकाणी फलंदाजाच्या जात असताना परत एकदा सुरेख गोलंदाजी. तिसरं षटक या ठिकाणी अझहर आपल्या संघासाठी टाकत असताना सुंदर असा चेंडू. यार्कर लेनचा चेंडू. परत एकदा बीट. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत साई संघ. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर
साई संघाच्या 24 धावा पूर्ण आहेत. राजू दुधनाळे स्पॉन्सर या ठिकाणी थोडेसे चिंतित. उमरगा शहर या ठिकाणी वलीची वाट पाहत होता, पण या ठिकाणी आपले खेळाडू या ठिकाणी दुसरेच परत एकदा सामन्याला सुरुवात. चौथं षटक मैदानात शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्गावरती आलेत बबान. बबान मॅन फ्रॉम पुणे. परत एकदा सुंदर असा फटका आणि झेलबा. चला सामना लवकर खेळवा. बॅटर थोडस लवकर मैदानात जायचं आहे. धन्यवाद. शेवटचं षटक मैदानात. पहिला चेंडू या ठिकाणी झालाय. सुरेख असा कॅच. सुरेख असा कॅच या ठिकाणी घेतलाय. फलंदाजीसाठी आलाय तो. पॅरिस मॅन फ्रॉम मुंबई. पॅरिस या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय आणि बोल. चला चला बॅटर थोडंसं मैदानात लवकर निघायचं आहे. धन्यवाद सर. विष्णू पांचाळ यांना विनंती आहे थोडंसं कॉमेंट्री बॉक्सच्या मध्ये यायचं आहे. सुंदर असा फटका. 3 या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत आणि या ठिकाणी झेल सुटली आहे. या ठिकाणी मात्र झेल सोडलाय. परत एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी बमन यांच्याकडून. स्ट्राइक वरती तल्ला खान. सुंदर असा फटका. आता मात्र चौकार.
या चौकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या आहे ती 30 धावा. रन बनतायत. शेवटचे 2 चेंडू मैदानात आहेत. आशा सोडायची नाही सर. विनंती आपणास. 30 धावा सुद्धा काढायला कठीण करावं लागेल आपल्या गोलंदाजाला. क्रिकेट यामध्ये कधीही काय होईल सांगता येत नाही. निश्चित या ठिकाणी कधीच मानलं जात नाही क्रिकेटला. परत एकदा सुंदर चेंडू. परत एक धाव. या षटकामध्ये 7 धावा आलेत. या षटकामध्ये 7 धावा आलेत. शेवटचं चेंडू मैदानात आहे. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 8. पाहूयात चौथ्या षटकामध्ये 8 धावा होतात की षटकार चौकार लागतोय. 1 धाव घेतली तर 100% 8 धाव होते. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पाहूयात पुढील चेंडू. टोलावलेला आहे कीपरच्या पाठच्या मागून बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण आहे आणि या ठिकाणी बाद. 1च धाव या ठिकाणी घेण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 8 आणि चौथ्या षटकात सुद्धा 8च धावा या ठिकाणी काढलेले आहेत साई संघाने. 32 धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. चला चला सर्व क्षेत्ररक्षकांना विनंती, थोडस मैदानात लवकर यायचं. संयोजक लवकरात लवकर फक्की घेऊन जायचं मैदानात. थोडीशी फक्की मैदानात घेऊन जायचं. संयोजक आपणास विनंती आहे, लवकरात लवकर या ठिकाणी फक्की घेऊन मैदानात जायचं. विक्ट्री संघासमोर 33 धावांचं लक्ष असेल. स्पॉन्सर अमोल जाधव सर पहिल्यांदाच या ठिकाणी स्पॉन्सरशिप करत असताना चला मैदानात या ठिकाणी बॅटर्स लवकरात लवकर पंच सामन्याला सुरुवात करायची. उद्या होणारे सामने या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या समोर येतील. सुंदर असे ओपनचे सामने या ठिकाणी उद्याच्या सुद्धा मेजवानी या ठिकाणी मैदानात उद्या पाहाव्यास मिळेल. उद्याचा संघ जो मोर्या चषक या ठिकाणी जिंकला,
रनर अप राहिला तो मुळज तांडा संघ जय भवानी संघ. स्पॉन्सर तुषार जाधव यांचा संघ उद्या या ठिकाणी मैदानात खेळेल. परवाच्या दिवशी सुद्धा सुंदर असे मॅचेस या ठिकाणी होतील. या ठिकाणी सामन्याला सुरुवात. मैदानात उतरूया. विशाल या ठिकाणी स्ट्राइक वरती जो सलग 2 सामनावीर पुरस्कार या ठिकाणी घेऊन मैदानात. 32 धावा या ठिकाणी पूर्ण. 33 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवरती आहे तर लखन मॅन फ्रॉम मोहळ. विशाल नॉन स्ट्राइक वरती आहे ते हितेश. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. फिटनेस गोलंदाजी ऍक्शन सगळ्याच गोष्टीने या ठिकाणी लखन या ठिकाणी दिसतोय तो मोहम्मद शमीची छबी. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती ते लखन. सुंदर असा फटका सरळ जातोय तो लॉंगॉनच्या दिशेने सीमा पार चौकार. सुंदर असा फटका विशाल यांच्या बॅटमध्ये. लागोपाठ 2 सामनावीर. 2 सामन्यामध्ये 2 सामनावीरचा पुरस्कार. विशाल समोर येऊन टोलवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त स्वरूपात ही 1 धाव या ठिकाणी मिळते. या 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5 धावा. 33 धावांचं लक्ष असेल. आजच्या सत्रातला हा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलचा सामना खेळेल 23 ला. परत एकदा तयार. सुंदर असा शॉर्ट बॉल. समजला नाही तो विशाल यांना. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना लखन. एक नावाजलेलं नाव सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ या शहरातलं. चला सामना लवकर खेळवा. लखन आपणास विनंती. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि गॅप मध्ये सरळ सीमा पार. 1 बाउन्स. दणदणीत दमदार चौकार. चला संयोजक चेंडू आतमध्ये टाकायचा आहे. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 8 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या त्या साई संघाने. आता मात्र 9 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. विक्ट्री संघ स्पॉन्सर अमोल जाधव सरांच्या. पाहूयात पुढील चेंडू. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. बॉल हवेत पावे झेल होते का आणि विशाल या ठिकाणी बाद होतोय. झटका लागतोय तो विक्टरी संघाला. स्ट्राइक वरती आले तर नवीन फलंदाज मॅन फ्रॉम हैदराबाद व्यंकट अण्णा. सुरेख असा फलंदाज या ठिकाणी मैदानात. विक्ट्री संघ आजच्या सत्रात या ठिकाणी सर्वच स्पॉन्सर सर्व संघावर भारी पडत असताना स्पॉन्सर अमोल जाधव सरांची टीम. सुंदर असा फटका. 1 बाउन्स चौकार. चला षटक या ठिकाणी संपलंय. दुसरा चेंडू घ्यायचा आलेला आहे.
तीक्ष्ण आणि चाणाक्ष या ठिकाणी आमचे सर्व संयोजक. या ठिकाणी चेंडू मैदानात वापस येतोय. चला सामना लवकर खेळावा विनंती आहे. चला सामन्याला सुरुवात. परत एकदा स्ट्राइक वरती आले हितेश. परत एकदा तयार. टोलवण्याचा प्रयत्न. खूपच खाली राहिलेला हा चेंडू. सुरक अशी गोलंदाजी करते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय विकास यांनी. या ठिकाणी मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव या ठिकाणी निश्चित पूर्ण होईल. चला क्षेत्ररक्षक उशीर करायचा नाहीये विनंती आहे. कर्णधार लवकर लवकर सामना खेळवा. परत एकदा पुढील चेंडू. व्यंकटांना एक चौकार असा खेळतोय. सुंदर असा फटका आणि पाहुयात झेलबाद. विकी येतोय व्यंकटांना यांची जागा घेण्यासाठी. चला फलंदाजीसाठी आले ते भिगी. रिव्हर्स शिफ्ट टोलवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र थोडीशी चूक या ठिकाणी क्षेत्ररक्षणात फलंदाजाला टोलवण्यात. बिगी या ठिकाणी मात्र वाईड चेंडू असेल. कंपल्सरी वाईड असेल. दुसरा वाईड शफल कितीही जरी बॅट्समन झाला दुसरा वाईड या ठिकाणी कंपल्सरी असेल. सुंदर असे पंच आजच्या सामन्यासाठी आजच्या सत्रासाठी लाभले. प्रसाद आणि बंटी यांची जोडी मैदानात. परत एकदा तयार. भिगी टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर सुरेख गोलंदाजी रोखले या ठिकाणी. साई संघ परत एकदा मॅच मध्ये परतत असताना. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. 15 धावा पूर्ण आहेत. 11 चेंडू मध्ये 15 धावा काढल्यात. साई संघाने सुद्धा 11 चेंडू मध्ये पहिल्या 15 धावा काढल्या होत्या. परत सामना या ठिकाणी टाईट मोड मध्ये. सुंदर असा चेंडू पण सुंदर असा शॉट. क्षेत्ररक्षण त्याखाली निश्चित स्वरूपात सुंदर असं क्षेत्ररक्षण. परत कहाणी में ट्विस्ट या ठिकाणी. परत 2 षटकाच्या समाप्तीनंतर
विक्ट्री संघाच्या सुद्धा 16 धावा पूर्ण आहेत. सामना लवकर खेळवा, एकत्रित यायचं नाही. वॉर्निंग असेल, वॉर्निंग असेल. साई संघ चला, शफिक शेवटची वॉर्निंग असेल. सामना लवकर खेळवा, सामना लवकर खेळवा. क्षेत्ररक्षक थोडस पळत मैदानामध्ये आपल्या जागेत जायचं आहे. लवकर सामना खेळवा, अन्यथा आपले रन्स या ठिकाणी कमी केले जातील. वॉर्निंग असेल आपणास. 12 चेंडू 16 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. उरलेल्या 12 चेंडूत 17 धावा काढायच्यात. गोलंदाजी मार्कवरती आले तो पॅरिस. पॅरिस या ठिकाणी मैदानात मॅन फ्रॉम मुंबई. 12 चेंडू 17 धावा, 12 चेंडू 17 धावा. अटी तटीचा हा सामना मैदानात. सुंदर असा फटका सरळ गॅप मध्ये जातोय. पाव्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत का? सुंदर असा थ्रो, सुंदर सुरेख थ्रो. टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षकासाठी. कीपर लास्ट वॉर्निंग असेल. सामना लवकर खेळवा. गोलंदाज लवकर लवकर सामना खेळवायचा. भिगी मैदानात, भिगी 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 माडरी. परत एकदा सामन्याला सुरुवात. परत एकदा टोलवलाय, सरळ जातोय बॉल. त्या मात्र खाली क्षेत्ररक्षक. दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजे जय बनकर साठी. दहा चेंडू 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि भिगी या ठिकाणी बाद. या ठिकाणी मात्र माफ करा, हितेश या ठिकाणी बाधून मैदानात. हितेशची जागा घेतोय तो एक ऑलराऊंडर खेळाडू. अझहर मैदानात आलाय. 9 चेंडू शिल्लक, 9 चेंडू 14 धावा. सामना या ठिकाणी टाईट मोड मध्ये. चला, सामना लवकर खेळवा. क्षेत्ररक्षण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. साई संघ, साई संघ विनंती आहे. चला, सामन्याला सुरुवात. अझहर मैदानात एक ऑलराऊंडर खेळाडू. सुंदर अशी सुरेख अशी गोलंदाजी केली होती. पाहूयात फटकेबाजू करून आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. सुंदर असा चेंडू. आता मात्र या ठिकाणी मॅच ऑन आहे. 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14 धावा. दोन्ही स्पॉन्सर या ठिकाणी चिंतेत, टेन्शन मोड मध्ये या ठिकाणी सामना. असं वाटत होतं या ठिकाणी मात्र विक्ट्री संघ या ठिकाणी सहजपणे हा सामना जिंकून आपल्या खिशामध्ये हा सामना घालून घेईल. पण रोखलंय साई संघाच्या सर्व गोलंदाजांनी. टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी. या ठिकाणी मात्र सुंदर असा चेंडू आणि बाद.
थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. चला चला साई संघ एकत्रित यायचं नाही. साई संघ एकत्रित नका येऊ विनंती आपणास. नितीन थोडस लवकर जायचंय स्ट्राईक वरती. सात चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. मॅच ऑन आहे. ज्याची अपेक्षा उमरगा शहरातील व परिसरातील सर्व प्रेक्षकांना असते तसाच सामना या ठिकाणी मैदानात आहे. मॅच ऑन आहे. 50-50 पारड कुणाचंच जड या ठिकाणी नाही. पाहुयात कुणाचं पारड या ठिकाणी जड होत आहे. विकेट जाते की षटकार पाहुयात. परत एकदा तयार गोलंदाज. सुंदर असा फटका सरळ गॅप मध्ये जातो. क्षेत्ररक्षण होतंय का आणि चौकार. त्याला एकत्रित नका येऊ डीजे. थँक्यू. एकत्रित यायचं नाही विनंती आहे. साई संघ लवकर सामना खेळवा. दोन्ही फलंदाज लवकरात लवकर आपल्या जागी जायचंय. चला लवकर लवकर खेळवा विनंती आहे. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. आवाज नको विनंती आहे. प्रेक्षक आवाज नको जाऊ द्या त्याला. आवाज करू नका. घाबरून तो जाणार नाही बाहेर. विनंती आहे प्रेक्षक. आवाज केला की तो जाणार नाही. चला सामन्याला सुरुवात. बॅट्समन आहे तो फलंदाजी करतोय तो बिगी. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो शफीक. पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. शरीराला बॉल लागून तिथेच त्या ठिकाणी यष्टिरक्षकाने या ठिकाणी तो चेंडू घेतलाय आणि ह्या 1-22 स्वरूपाच्या धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 24 धावा. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. अंपायर 5 चेंडू 9 धावा. चला सामन्याला सुरुवात. परानी टटका आणि षटकार. सुंदर असा फटका या ठिकाणी बिगी यांच्या बॅट मधून. माफ करा नितीन यांच्या बॅट मधून. चला सामन्याला सुरुवात करा. आता मात्र सामना 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. सामना या ठिकाणी मैदानात. पाहूया पुढील चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव या ठिकाणी निश्चित पूर्ण आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण आहे. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. सामना एक फायनल सामन्याला लाजवेल असा हा सामना. अजून या ठिकाणी सामना संपला नाही आणि अजून सुद्धा कोणी जिंकलेलं नाही. वेळ ठरवेल. पुढचे चेंडू ठरवतील कोण जिंकणार आहे. पुढील चेंडू आता या ठिकाणी मात्र आणि या ठिकाणी झोल सोडले आणि या ठिकाणी हा सामना विक्ट्री संघाने जिंकलाय. डीजे बजाव.